एकीकडे आपला गट फुटतोय हे लक्षात आलंच तरी पण उद्धव ठाकरे मात्र त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर पोहोचले. उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाची पाहणी केली जात असताना कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांचा गट फुटला होता. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अंतिम टप्प्याच्या निर्मितीची पाहणी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केली. एकीकडे उद्धव ठाकरे दादरमध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारकाची पाहणी करत होते, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीमध्ये वेगळंच घडत होतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ठाकरे गट फुटलेला आहे. ठाकरेंचे 11 पैकी 2 नगरसेवक हे ठाकरे गटाचे नगरसेवक म्हणून स्वतःची नावनोंदणी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर हजर झालेलेच नाही. ठाकरेंचे हे शिलेदार शिंदेंच्या संपर्कात आहेत अशा स्वरूपाचा एक तर्क लावला जातोय. आपल्यासोबत कविता लोखंडे आणि किशोर पगारे हे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत. किशोर पगारे आपल्यासोबत कल्याण डोंबिवलीतून असतील, तर कविता लोखंडे या नवी मुंबईतून असतील. नवी मुंबईमध्येच कोकण भवन आहे, तिथे उद्धव ठाकरेंचे नगरसेवक का पोहोचले नाहीत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. दरम्यान या बातमीच्या निमित्तानं महाराष्ट्रात खळबळ माजली आहे की ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीमध्ये झालं तसंच काहीसं मुंबईत होऊ शकतं का, याची चर्चा सुद्धा होते आहे. आता पटकन आपण आधी कविता लोखंडे यांच्यापर्यंत जातोय. कविता लोखंडे आमच्या नवी मुंबईतून या क्षणाला जोडल्या गेलेल्या प्रतिनिधी आहेत. कविता, 7 नगरसेवक तिथे पोहोचले असं कळलं, मग नंतर कळलं की 9 नगरसेवक पोहोचले. नक्की किती नगरसेवक पोहोचले? आणि दुसरी गोष्ट, हे जर समजा लोक उद्धव ठाकरेंचे शिलेदार म्हणून आलेच नाहीत तर त्यांचं पुढं काय होईल? नक्कीच प्रसाद सर, आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून निवडून आलेले 11 नगरसेवक यांची गटनोंदणी होती आणि त्यासाठी आता 7 नगरसेवक जे आहेत ते कोकण भवन येथे आलेले आहेत आणि 2 नगरसेवक जे आहेत ते येणार असल्याची माहिती जी आहे ती यांच्याच कार्यकर्त्यांद्वारे दिली जात होती. परंतु हे 2 जे नगरसेवक आहेत हे मनसेकडून यांनी अर्ज दाखल केला होता, परंतु काही कारणास्तव त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी उबाटामधून निवडणूक लढवली आणि उबाटाच्या जी. झेंड्यावरती, उबाटाच्या निशाणीवरती जे आहे ते निवडून आलेले आहेत. आणि आता जे आहे ते 2 नगरसेवक येणार 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 अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर येत होती आणि आता 7 नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी ठीक आहे. गटनोंदणीसाठी आलेले आहेत. ठीक या आहे. 2 म्हणजे कविता, नगरसेवक हे आपण जोडलेला राहा. आपण जो तपशील देताय त्याच्यानुसार 7 पैकी म्हणजे 11 पैकी 7 जण आले, म्हणजे 4 जण अद्याप तरी आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही बातमी आता अधिक मोठी झालेली आहे. 2च्या ठिकाणी 4 नगरसेवक कोकण भवनला ठाकरेंचे प्रतिनिधी म्हणून नोंदवायला गेलेले नाहीयेत. किशोर पगारेंपर्यंत जाऊयात. किशोर, कालही आपली या विषयावरची चर्चा झाली होती. तुम्ही सातत्याने या प्रत्येक नगरसेवकावर बारीक लक्ष देऊन होतात. काल जे 2 जण संपर्काच्या बाहेर गेले होते, आज नवीन कोण 2 जण आहेत जे संपर्काच्या बाहेर गेलेले आहेत, आणि एकूण या 4 जणांची ओळखही सांगा. प्रशासन नक्कीच ज्या काही राजकीय घडामोडी ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये होत आहेत, यामध्ये आता जे जे 2 नगरसेवक आहेत त्यामध्ये राहुल कोट आहेत आणि दुसरे आहेत स्वप्नाली केने. ह्या सध्या नॉट रिचेबल झालेल्या आहेत. म्हणजे नॉट रिचेबल होणाऱ्यांची संख्या आता 4 झालेली आहे आणि जे 11 नगरसेवक आलेले आहेत त्यातले 4 नगरसेवक बेपत्ता झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. परंतु हे बेपत्ता केले कोणी किंवा ते नॉट रिचेबल का झालेत याकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. परंतु त्यांच्या घरी नोटिसा बजावल्यानंतरही हे कोणत्याही प्रकारे त्यांचा संपर्क झालेला नाही. मात्र आता वरुण सरदेसाई यांनी 7 नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह तिथे कोकण भवनला त्यांनी भेट दिलेली आहे आणि गॅजेट करण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत. एकंदरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला फोडण्याचं पूर्णपणे काम हे सुरू झालेलं आहे. एक मात्र हे पटकन काम कोण प्रश्न आहे करतंय? माझा. मला मला तुमच्या दोघांकडूनही उत्तर हवी आहेत. मी 30-30 सेकंदाचाच वेळ ठेवलाय त्याच्यासाठी. कविता, जे आलेले नाहीत ते नगरसेवक कुठे जाऊ शकतात? 2 जण शिंदेंकडे आणि 2 जण राज ठाकरेंकडे जातील का, की काय होईल? सगळेच्या सगळे शिंदेंकडे जातील, काय होईल? कविता, पटकन. नक्कीच प्रसाद सर, हे जे 4 जण आहेत त्यापैकी 2 जण जे आहेत ते नॉट रिचेबल आहेत आणि ते शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आणि त्याचबरोबर जे 2 नगरसेवक या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत ते मनसेकडे पुन्हा जातील अशी देखील शक्यता वर्तवली जाते प्रसाद सर. धन्यवाद कविता. पटकन आता किशोर यांच्यापर्यंत जाऊयात. किशोर, 2 जण जे शिंदेंकडे जातील त्यानं महापौर शिंदेंचा बसतोय का कल्याण डोंबिवलीत?
कल्याण डोंबिवलीमध्ये जर महापौर बसवायचं असेल तर 62 नगरसेवकांची ही संख्या गाठावी लागेल. मग ती भारतीय जनता पार्टी असो किंवा शिवसेना शिंदे गट असो, यांना 62 नगरसेवक करावे लागतील. कारण की आतापर्यंत त्यांना जनतेने जे आहे ते 52-54 असं यश दिलेलं आहे. उरलेल्या संख्यांमध्ये हा जो काही राजकीय खेळ चालू आहे याचं स्पष्ट चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल. प्रसाद सर. धन्यवाद किशोर या सगळ्या तपशिलाच्यासाठी. आता आपण या एकूणच बातमीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया काय होती ती ऐकणार आहोत. नगरसेवकाचं काय घेऊन बसले? एकनाथ शिंदे आणि आमचे 40 आमदार हे धनुष्यबाणावर निवडून आले होते ना. मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का? कोणालाच काहीच कल्पना नसते. आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावरती, त्यांना उमेदवारी देतो, त्यांना ताकद देतो, त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात. त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे, बरोबर. त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार? एका बाजूला कल्याण डोंबिवलीमधल्या नगरसेवकांच्या हालचालीच्या बातम्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिंदेंनी इतके दिवस हॉटेलमध्ये ठेवलेले शिवसेनेचे नगरसेवक घरी पाठवलेले आहेत. हॉटेलमधून शिवसेनेचे नगरसेवक निघाले आहेत. मुंबईच्या एका आलिशान हॉटेलमध्ये हे सगळे नगरसेवक काही दिवसांसाठी प्रशिक्षण घ्यायच्या नावाखाली जमलेले होते. मात्र आता त्यांना घरी परतायला सांगण्यात आलंय. असं असलं तरी पण त्यांची जी काही नगरसेवक म्हणून असलेली निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रमाणपत्र आहेत ती पक्षानं स्वतःकडे घेतलेली आहेत.